नमस्कार. महा MTVच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. आपलं या शोमध्ये हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सिद्धेश व्हिडिओग्राफर आहेत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला रशियन उपपंतप्रधान आपल्याकडे आले होते, मोंटुरोव हे, आणि त्यांनी युद्धानंतर भारताचा अर्थव्यवस्था चांगली करण्याकरता काही चांगल्या टिप्स दिल्या. टिप्स काय? त्यांनी वचनच दिलं आहे की तुम्हाला तेल आणि नैसर्गिक वायूचा अविरत पुरवठा रशियाकडनं होत राहील. तुम्ही ते रिफाईन करा आणि जगाला विका. तो संबंध व्हिडिओ मी केला होता. म्हणजे आता युद्ध हे आटोपण्याकडे येत आहे. त्यानंतरच्या एका व्हिडिओमध्ये मी युद्ध अजून चालेल असंही सांगितलं होतं. म्हणजे लवकर एकदम संपणार नाही हे सांगितलं होतं. आता त्या सगळ्या घटनेची मला वाटतं परमोच्च क्षण येऊ घातला आहे की काय असं वाटतं. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी जी मुदत दिली होती इराणला की या मुदतीच्या आधी तुम्ही जर समर्पण केलं नाही तर आम्ही अत्यंत भयानक हल्ला अगदी होर्मुझवरही करू, खार्गवरतीही करू. ती मुदत आता आज रात्री संपेल किंवा वाढीव मुदत उद्याला सकाळपर्यंत संपेल. त्यानंतर जो हल्ला होईल, इराणमधूनच असे संकेत येत आहेत की आज रात्री ते तयार आहेत की काहीतरी फार मोठा हल्ला आमच्यावरती होणार आहे, अशी परिस्थिती दिसतीये. आता दोन गोष्टी झाल्या याच्या आधी. एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्पची आता अशी अफवा बाहेर पडली की डोनाल्ड ट्रम्प सिक आहेत, त्यांना बरं नाही आहे, ते अत्यवस्था आहेत, तऱ्हेतऱ्हेच्या अफवा आल्या. व्हाईट हाऊसनी त्याचं लगोलग खंडन केलेलं आहे. आणि त्याचं एक कारण थोडंसं असं होतं की दुसरी जी घटना घडली, जी मी आता सांगणार आहे, त्या कारणाकरता डोनाल्ड ट्रम्प काही काळ गप्प होते. झालं असं की अमेरिका हे इराणवरती सातत्याने बॉम्बिंग करत आहे. अमेरिकन विमानं इराणवरती अप्रतिहत फिरत आहेत. कारण इराणचा जो एअर डिफेन्स आहे, म्हणजे विमानं आणि मिसाईलला प्रतिबंध करणारी यंत्रणा, ती मोडकळीस आलेली आहे असं अमेरिकेने सांगितलं होतं. पण असं असताना सुद्धा अमेरिकेचं एक F-15 ईगल, म्हणजे ज्याला F-15E असं म्हटलं जातं, असं विमान इराणच्या आग्नेय भागामध्ये कोसळलं. ते कसं कोसळलं याबद्दल अजून माहिती आलेली नाही आहे. म्हणजे त्याला काय लागलं, मिसाईल लागलं वगैरे काय अजून माहीत नाही आहे. पण हे जे विमान होतं हे ट्विन सीटर होतं. म्हणजे पुढे एक वैमानिक होता आणि त्याच्या मागे एक ऑफिसर होता. त्याला वेपन सिस्टीम्स ऑफिसर असं म्हणतात. तो पायलट नसतो. तो विमानाची सगळी जी सुरक्षा प्रणाली असते आणि आक्रमण प्रणाली असते त्या सगळ्याचं निरीक्षण करतो. म्हणजे पायलटनी विमान चालवावं, समोरून येणारे धोके टाळावे वगैरे, पायलटचं लक्ष तिकडे असावं आणि बॉम्बिंग फायरिंग काय जे करायचे ते हा WSO बघून घेईल, अशी साधारण त्यांच्या कामाची विभागणी असते. आता हे विमान जसं पडलं तसं पायलट आणि WSO जे विमानात महत्त्वाचे लोक असतात, लक्षात ठेवा विमानाच्या किमतीपेक्षा पायलटचा जीव हा नेहमीच जास्त महत्त्वाचा असतो. कारण या पायलटवरती हजारो तास खर्ची पडलेले असतात त्याला ट्रेन करण्यामध्ये. म्हणजे हे केवळ कमर्शियल रिझन झालं, पण इमोशनल रिझन पण असं आहे की तुमचा सहकारी हा गेला नाही पाहिजे. नुसतं एवढंच नाही हं, अमेरिकन सैन्याचं असं ब्रीदवाक्य आहे की आमचे सहकारी जर युद्धामध्ये काही त्यांना झालं तर आम्ही त्यांना परत आणू, ते जिवंत असो वा मृत. डेड ऑर अलाइव्ह वी विल गेट अवर सोल्जर्स बॅक, वी ऑलवेज गेट अवर सोल्जर्स बॅक, असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे. तर हे विमानावरती गोळा लागला, काय झालं नेमकं आपल्याला माहीत नाही, पण विमान नष्ट होणार हे कळलं. तसं इजेक्ट सीट नावाचं एक मेकॅनिझम विमानात असतं. त्या मेकॅनिझम म्हणजे काय असतं, पायलटची जी खुर्ची असते त्या खुर्चीच्या पायाच्या खाली कॉम्प्रेस्ड एअरचे हे ठेवलेले असतात, गुटके ठेवलेले असतात. आणि बटन जर दाबलं तर त्या कॉम्प्रेस्ड एअरनी संबंध सीट उचलली जाते आणि सीट उचलली झाली तर पायलटचं डोकं वरच्या छपरावर टेकेल. ते छप्पर असं कॅनोपीसारखं असतं की नाही कव्हर फायटर विमानाला, तर ती कॅनोपी उघडते आणि हे वरती हवेत उसळी घेते सीट. उसळी घेतल्यानंतर त्या सीटमधनं पॅराशूट निघतात आणि पायलट अलगद जमिनीवरती येतो. विमान कुठेतरी भलतीकडे जातं, पायलट जमिनीवरती. परंतु हे इजेक्ट सीट मेकॅनिझम कामाला आलं. हेच एक इजेक्ट सीट मेकॅनिझम अभिनंदननी वापरलं होतं जेव्हा पाकिस्तानात त्याचं विमान पडलं होतं. त्याचं MiG-21 विमान ज्यांनी ते वापरून F-15च बरं का, अमेरिकेचं नाही F-16 होतं तेव्हा. अमेरिकेचं F-16 त्यांनी उडवलं आणि त्यानंतर त्याचं विमान जायबंदी झालं आणि त्याला इजेक्ट सीट वापरून जमिनीवरती यायला लागलं वगैरे वगैरे. पुढे मी सांगतो. तर त्याप्रमाणे ही दोघं जणं इराणच्या आग्नेय भागामध्ये पडली. सीमेपासनं म्हणजे पर्शियन आखातापासून काही फार लांब होती अशातली गोष्ट नाही, पण घनदाट जंगल होतं. तिथे झाग्रोस नावाची एक पर्वतराजी आहे, जी सह्याद्रीसारखीच पर्वतराजी आपल्याला म्हणता येईल, आणि घनदाट जंगल आहे तिथे. तर त्याच्यामध्ये हे दोघं पडले.
तिथे एक 7,000 फूट उंच असं शिखर आहे. आपल्या इथे 7,000 फूट म्हणजे माउंट आबू बरं का, माहिती म्हणून तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे माउंट आबू पण नाही. उटकमंड हे आपल्या इथे 7,000 फूट आहे. सह्याद्रीचं सर्वात उंच शिखर. तर त्या तितक्या उंचीवरती एक घळ होती. त्या घळीमध्ये हा WSO अडकला, पडला आणि तिथे लपला तो. आणि पायलट जो होता तो मात्र आणि कुठे जरा साध्या जमिनीवरती पडला असेल, माहीत नाही काय. पण पायलटचा संपर्क त्याच्या हेडक्वार्टरशी झाला, कारण हे प्रत्येक पायलटजवळ एक स्पेशल सॅटेलाईट फोन, मिनिएचर फोन दिलेला असतो. एक बीकर दिलेला असतो. बीकन म्हणतात त्याला. बीकन म्हणजे सिग्नल त्यातनं येतो आणि ते एन्क्रिप्टेड सिग्नल असतात. हा फोन आणि त्याचे सिग्नल फक्त हेडक्वार्टरमध्ये अमेरिकेच्या CIAचे जे रिसिव्हर असतात त्यांनाच तो मिळू शकतो. त्याप्रमाणे त्यांनी या पायलटला शोधलं आणि 2 हेलिकॉप्टर्स पाठवली आणि त्या हेलिकॉप्टर्सने पायलटला सुखरूप उचलून परत आणलं. हा WSO मात्र त्यांना सापडेना. त्या गळीमध्ये तो होता, काय होतं माहीत नाही. त्याच्या आजूबाजूला बरं इराणच्या सैन्याला सुद्धा हे कळलं होतं. त्यामुळे इराणनी तर उचल घेतली. त्यांनी सगळ्या सैन्यदलाला कामाला लावलं, की सगळं विंचरून काढा अरण्य आणि तो जायबंदी झालेला पायलट पकडून आणा, जिवंत किंवा मृत, असं त्यांनी सांगितलं. आता हा जो घळीत पडलेला पायलट होता, त्याने आपल्या हेडक्वार्टरशी कॉन्टॅक्ट केलं आणि आपले लोकेशन दिलं. लोकेशन दिल्यावर या लोकांनी काय करावं, यांनी फार चांगली कृती केली. त्याच्यापासून 50 किलोमीटर दूर हे गेले आपली हेलिकॉप्टर घेऊन आणि दाखवलं की तिथे तो लपलेला आहे आणि म्हणून तिथे आम्ही कमांडो उतरवणार आहोत. हे सगळं इराणमध्ये घुसून चाललंय बरं का. इराणमध्ये बेकायदेशीरपणे ते घुसलेले आहेत. इराणी सैन्याला हे कळल्यानंतर तेही धावत त्या बाजूला गेले. हे लोक तिथनं नंतर उडून गेले आणि सांगितलं आम्हाला पायलट सापडला. सगळंच खोटं होतं. तेव्हा जिथे प्रत्यक्ष पायलट होता त्याच्या जवळपास पायलटला जेव्हा दिसलं की सैनिक येत आहेत, त्यांनी कळवलं की या दिशेकडनं सैनिक येत आहेत, तर यांच्या विमानांनी जाऊन त्या सैनिकांवरती मशीन गनचा फायर केलं आणि त्यांना मारून टाकलं आणि आपला पायलट सोडवला. परत तसंच हेलिकॉप्टर नेलं. ते हेलिकॉप्टर बंद पडलं. ते काय अद्भुतच आहे सगळं. तिथे चिखल होता. त्या चिखलात ते हेलिकॉप्टर अडकलं. तर त्याच्यामध्ये 100 जणांची टीम होती. मोठं हेलिकॉप्टर होतं ते. त्या 100 जणांच्या टीमनी कळवलं हेडक्वार्टरला की आता एक पायलट नाही, आम्ही 100 सुद्धा जाऊ. तेव्हा त्यांनी दुसरं हेलिकॉप्टर पाठवलं. यांना मोकळं केलं. यांनी जाऊन त्या पायलटला आणलं आणि पायलट आणि हे सगळे हेलिकॉप्टर घेऊन उडून गेले. परत आले सुरक्षित आपल्या बेसवरती. आणि एक विमान त्यांचं जे जायबंदी झालं होतं ते विमान स्वतःच बॉम्ब टाकून उडवून लावलं, की शत्रूच्या हातात चालू विमान लागू नये, ते वापरून ते त्याच्यातली रहस्य ओळखू शकतील म्हणून. ही सगळी घटना झाली. हा पायलट सुरक्षितपणे आला. हा WSO सुरक्षितपणे आला. ही घटना होईपर्यंत ट्रम्प एक अक्षर बोलत नव्हते. कारण ही फार महत्त्वाची घटना होती. आपले सैनिक सुरक्षित परत आले पाहिजेत यावरती ट्रम्प यांचं पण बारीक लक्ष होतं आणि सगळी टीम व्हाईट हाऊसमध्ये बसलेली होती. आणि तेव्हा ट्रम्प कोणाशी बोलले नाही, तर त्याची अफवा पसरली की ट्रम्प बहुतेक खपले. तसं काही झालेलं नाहीये. आता विचार करा की हा पायलट जर इराणला मिळाला असता, हा WSO जो इराणला सापडला असता, तर काय केलं असतं. ते इतके क्रूर लोक आहेत की त्यांनी कपडे काढून याची धिंड काढली असती सगळ्या इराणमध्ये. अमेरिकेचं नाक कापलं असतं की तुम्ही महासत्ता म्हणवता, तुम्हाला तुमचे पायलट वाचवता येत नाहीत, वगैरे वगैरे वगैरे. आणि पुन्हा खंडणी मागितली असती, सवलती मागितल्या असत्या, युद्धबंदी मागितली असती, तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी मागितल्या असत्या. त्यातलं काहीही करायला लागलं नाही. पायलट आणि WSO दोघंही सुखरूप परत आले. या घटनेने अमेरिकन सैन्याचं मनोधैर्य एकदम वर गेलेलं आहे, की आपलं सैन्य, आपलं सरकार आपल्याला हवेत सोडून देत नाही. जसं तुम्हाला आठवतं ना कारगिलमध्ये जे पाकिस्तानचे सैनिक मेले, त्यांची प्रेतं परत घ्यायला पाकिस्तानने नकार दिला होता. कारण मग उघड होईल की आमचे सैनिक तिथे गेले. पाकिस्तानचं सांगणं होतं टोळीवाले आहेत. प्रत्यक्ष पाकिस्तानी सैनिक ते होते, कारण आपल्याला त्यांची आयडेंटिटी कार्ड मिळाली आहेत. कारगिल म्युझियममध्ये ती आयडेंटिटी कार्ड दाखवून ठेवलेली आहेत. आणि आपण त्यांना थडग्यात पुरलं. त्यांचे जे इस्लामी पद्धतीने जे त्यांचं करायचं असतं दफन प्रक्रिया, ती सगळी आपण केली, पाकिस्ताननी केलेली. त्यांना काही पडलेली नव्हती. गालवानमध्येही असंच झालं. गालवानमध्ये आपण आपल्या सैनिक 20 हुतात्मा झाले. आपण त्यांच्या अॅक्नॉलेज केलं, त्या सगळ्यांना पदकं दिली, सगळ्यांचं त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेतली. चीनने काही बोललंच नाही, आमचं कोणी मेलंच नाही म्हणे. शेवटी चीनच्या त्या मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना आंदोलन करायला लागलं, तेव्हा चीननी मान्य केलं की आमचे काय 34 का 40 लोक मेले वगैरे. प्रत्यक्षात त्याहूनही जास्ती मेलेले आहेत. ही वृत्तीतला फरक आहे. चीन, इराण, पाकिस्तान या सगळ्यांना काही फरकच पडत नाही. या वृत्तीतला फरक आणखीन एका गोष्टीने मला तुमच्या पुढे आणायचा आहे. या IRGC जी आहे, इराणियन रिपब्लिकन गार्ड कोर, त्याच्यामध्ये सुद्धा एक अतिशय गुप्त आणि अतिशय कट्टर अशी एक टोळी आहे. त्याचे कमांडर होते कासिम सुलेमानी. आपण हे नाव ऐकलं असेल, त्याचा फोटो लवकरच आम्ही दाखवू. त्या कासिम सुलेमानीला अमेरिकन ड्रोननी हवेतनं टार्गेट करून मारला. तो इराकमध्ये गेला होता. इराकमध्ये कशाला गेला हा?
इराकमध्ये हा दहशतवाद्यांना ट्रेन करायला गेला होता. कारण इराणचं कामच हे आहे की स्वतः हल्ले करायचे नाही. इकडे हुती, तिकडे हमास, तिकडे हिजबुल्ला यांना ट्रेनिंग द्यायचं. इराकमध्ये इराकी मिलिशियाला ट्रेनिंग द्यायचं आणि नुसता दंगा करायचा आणि दंगे पसरवायचे. हेच यात रेजिम जे म्हणतात ना, इराणची सध्याची राजसत्ता, त्यांचं या कासिम सुलेमानीची भाची आणि भाचा हे कुठे असावेत? हे अमेरिकेत, कॅलिफोर्नियात, लॉस एंजल्समध्ये मजेत राहतात. ग्रीन कार्ड घेऊन राहिलेले आहेत. जेव्हा अमेरिकेला कळलं, बरं ही भाची आहे ती शिकवते म्हणे कुठेतरी, ती शिकवताना इराणच्या बाजूने भाषणं द्यायला लागली, अमेरिकेला शिव्या द्यायला लागली, तेव्हा तिच्यावर अमेरिकेच्या इमिग्रेशन चेक एजन्सी जी आहे त्यांची नजर गेली आणि त्यांनी तिला पकडलं आणि तिला आणि तिच्या भावाला पार्श्वभागावर लाथ घालून अमेरिकेतनं हाकलून दिलंय. त्यांचं ग्रीन कार्ड सुद्धा रद्द केलेलं आहे. वृत्ती बघा कशी आहे दोन्ही बाजूला. इथे कासिम सुलेमानी आणि त्यांची वृत्ती आपली मुलाबाळं मजेत असावी. मरायचं कोणी? इतर लोकांच्या मुलाबाळांनी मरायचं. पाकिस्तानचे जनरल्स घ्या, नवाज शरीफ घ्या, या सगळ्यांचे रेसिडेन्सेस, श्रीमंत रेसिडेन्सेस लंडनला आहेत, तिकडे आहेत, तिकडे आहेत, सगळीकडे कुटुंब मजेत आहेत. मरतील कोण? तर सामान्य पाकिस्तानी. सामान्य पाकिस्तानांनी मरायचं आणि 72 हुरांकडे जायचं, बाकी त्यांना दुसरं काही काम नाही. यांची मुलं मात्र इथेच मजा करून काय ज्या हूर असतील त्या इथेच पटकावतात. असे दुटप्पी वागणारी ही लोक आहेत. हा कासिम सुलेमानी काय आणि हे बाकीचे काय हे याच्याने उघड झालं. आणि अमेरिकेचं कौतुक असं, इतकं कठोर जेव्हा भारत सरकार होईल तेव्हा भारतामध्ये दहशतवादी येणार नाही. ही वृत्ती जेव्हा आपल्या राज्यकर्त्यांमध्ये येईल आणि कदाचित योगींच्या काळामध्ये ती येईल असं वाटतं, कारण सध्या तरी आपण ती वृत्ती बघू शकत नाही. पण हे विषयांतर झालं. मुख्य मुद्दा असा आहे की युद्धाचं पारडं हळूहळू नक्कीच अमेरिकेच्या बाजूने झुकत चाललेलं आहे. कारण की आज आता त्यांच्या निर्वाणीचा क्षण आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत येणार आहे. त्यानंतर अमेरिकेने जर प्रचंड हल्ला केला तर इराणची उरली सुरली व्यवस्था ही मोडीत काढली जाईल, याच्याबद्दल माझ्या मनात तर संदेह नाही. तुम्हाला इराणमधली दृश्य कोणी दाखवत नाही आहेत, कारण इराण ते दाखवू इच्छित नाही. त्यांनी इंटरनेट वगैरे सगळं बंद करून ठेवलंय. पण अत्यंत परिस्थिती वाईट आहे. वीज नाही आहे, पाणी नाही आहे, लोकांना खायला आता नाही आहे आणि लोक भयंकर संतापलेली आहेत. पण ते बसीज, ते जे गुंड आणि IRGC ते लोकांना हून पचू करून देत नाही आहेत. पण त्यांचीही गुंडगिरी फार चालेल असं वाटत नाही, कारण रिकाम्या पोटापुढे गुंडगिरी चालत नाही. बघूया काय होतं ते. लढाईचा आता परमोच्च क्षण कदाचित उद्या परवा येऊ शकतो असं मला तरी वाटतंय. काय होईल त्याप्रमाणे मी आपल्याकडे नवीन माहिती घेऊन येणारच आहे. तोपर्यंत ही माहिती जर आपल्याला आवडली तर आपण ह्या माहितीचा प्रसार करा. आमचा व्हिडिओ लोकांकडे पाठवा, मित्रपरिवाराकडे पाठवा. आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्सचा ओघ सतत वाढता असू दे. या आधीच्या सगळ्या व्हिडिओंना आपण भरभरून प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल आपले धन्यवाद आणि नमस्कार.